तर राम राम. बघा, आज सकाळीच लवकरच शेतामध्ये गेलो होतो, कारण वंडीला जरा औषध मारायचं होतं. त्यामुळे अशी माझी ही फवारणीची कामं चालू होती. आज सकाळी 7 वाजताच मित्रांनो मी शेतात गेलो होतो आणि छानपैकी सगळी वंडी ही जरा फवारून घेतली. बघा, आता हे जे दृश्य दिसतंय तुम्हाला, हे काय उगीच दिसत नाही मित्रांनो. त्याच्या पाठीमागे प्रचंड कष्ट असतं, प्रचंड त्रास असतो. सकाळी लवकर उठून मी 7 वाजता शेतात गेलो होतो आणि त्याचं हे दृश्य असं. यानंतर मी आलो एका मावशीच्या घरी आणि तिथं बघितलं तर एक चिमणी आपल्या मीटरच्या पेटीमध्ये खूप छान पद्धतीनं तिनं घर केलेलं होतं आणि त्याची एक मजा दाखवतो तुम्हाला. तिथं तुम्हाला बघा आजूबाजूला गर्द झाडी बघायला मिळतात आणि ती अशाच तिथं पक्ष्यांचं सुंदर सुंदर घरटी तिथं आहेत. विविध प्रकारचे पक्षी तिथं येतात जातात आणि त्यांना ते आपलं नॅचरली वाटतं घर तिथं. आणि मग तिनं ते आपल्या पिलांना अंडी घालण्यासाठी किंवा पिलांना वाढवण्यासाठी तिने एक खूप छान पद्धतीची जागा शोधलेली होती. आणि ती जागा म्हणजे आपलं लाईटचे जे मीटर असतं ते मीटरची पेटी होती. त्या पेटीमध्ये बघा तुम्हाला आता दाखवतो एक मजा. बघा किती छान छान पद्धतीनं ती पिलं तिनं सेफ अशी सुंदर आपल्या घरट्यामध्ये ठेवलेली होती. यानंतर मी आलो आणि गेलो एका ठिकाणी खास एक पार्सल आणायला. आणि तिथं गेल्यावर काय खूप वाट बघावी लागली. आणि त्यामुळं मी असा सगळा तिथला ॲम्बियन्स चेक करत होतो, बघत होतो आणि निवांत आपला वेळ घालवत होतो. आणि तिथलं जे काय सुंदर सुंदर पेंटिंग्ज होते, तिथली जी काय कला होती ती मी शांतपणे निहाळत बसलो होतो. आणि बराच वेळ तिथं मला थांबावं लागलं आणि त्यामुळे हे सगळं जे दृश्य आहे ते नजरेमध्ये साठवत होतं. खूप छान पद्धतीनं तिथला ॲम्बियन्स हा सजवलेला होता. थोडीशी गर्दी कमी होती त्यामुळे मला पण थोडंसं निवांत बरं वाटलं, कारण जिथं गर्दी असते ते ठिकाण शक्यतो मला आवडतच नाही. त्यामुळं जरा बरं वाटलं, निवांत ठिकाणी मी थांबलो. त्यानंतर बराच वेळ गेला, थोडा जरा मिशीला ताव मारला. आहा! आहा! आणि त्यानंतर मी घरी आलो. चला, धन्यवाद.